मेडिकवर हॉस्पिटल पुणे येथे हृदय स्ट्रोक संकटावर 35 वर्षीय तरुणाला नवजीवन. मेडिकवर हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या परिस्थितीत 35 वर्षीय तरुणाचे प्राण वाचवत आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोआर्टेशन ऑफ एओर्टा या जन्मजात हृदयविकारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करताना शस्त्रक्रियेदरम्यान अचानक उद्भवलेल्या स्ट्रोकच्या गंभीर संकटावरही डॉक्टरांनी तातडीने मात केली. रुग्णाला अनेक वर्षापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तरुण वयात दीर्घकाळ उच्च रक्तदाब असणे हे अत्यंत गंभीर हृदयविकाराचं लक्षण असू शकते. सखोल तपासणी आणि अत्याधुनिक इमेजिंग नंतर चाचण्यांनंतर रुग्णाला कोआर्टेशन ऑफ एओर्टा हा जन्मजात विकार असल्याचं निदान झाले. या विकारामध्ये शरीरातील मुख्य रक्तवाहिनी म्हणजे महाधमनी अरुंद होते किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी अधिक ताकदीने कार्य करावे लागते. ही अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया डॉक्टर सूरज पाटील MD कार्डिओलॉजिस्ट यांनी स्थानिक भूल देऊन यशस्वीरित्या पार पाडली. त्यांनी अत्यंत अचूक पद्धतीने टेंट बसवून महाधमनीतील रक्तप्रवाह सुरळीत केला. त्यानंतर डॉक्टर भगवान अंगे MCH न्यूरोसर्जरी यांनी त्वरित हस्तक्षेप करत रुग्णावर मेकॅनिकल थ्रोम्बोटॉमी ही अत्याधुनिक प्रक्रिया केली. या प्रक्रियेमध्ये विशेष कॅथेटरच्या साह्याने मेंदूतील रक्तगाठ काढून रक्तपुरवठा पूर्ववत करून यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. आजच्या केसचं वैशिष्ट्य म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये सगळ्याच ब्रांचेस अवेलेबल आहेत तिथे पेशंटला कसा फायदा होतो मल्टिपल डॉक्टर्स असण्याचा, ते मला वाटतं या केसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. तर जो पेशंट आहे तो 34 वर्षाचा आहे. फर्स्ट टाइम ही वॉज डायग्नोस्ड विथ हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो. साधारण 3-4 महिन्यापूर्वी BP आहे असं कळालं त्यांना. आणि थोडंसं पायांच्या त्यांच्या स्नायू आहेत किंवा पायांमध्ये थोडंसं चालल्यानंतर थकवा येणे असा प्रकार होता. तर ब्लड प्रेशर जेव्हा 30-35च्या वयामध्ये एखाद्याला डायग्नोस होतो तर मेडिकल हॉस्पिटलला कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आहे, न्यूरोसर्जरी डिपार्टमेंट आणि काम करतो. तर एक रेअर केस आहे कॉम्प्लेक्स ऑफ एओर्टा आणि अशा केसेस हाताळताना कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस असतात. जसं की विकास या पेशंटमध्ये कॉम्प्लेक्स ऑफ एओर्टा ट्रीटमेंट देताना मे आमचं सस्पेक्शन आहे की जी रक्ताची उकळी बनली आणि ती मेंदू पडलेली ही मे बी. नमस्कार, मी डॉक्टर सूरज पाटील. मी हृदयरोग तज्ञ आहे मेडिकल हॉस्पिटल पुणे येथे. आम्ही आमचे पेशंट्स विकास शर्मा यांच्यावरती कोऑक्टेशन ऑफ एओर्टा या हृदयाच्या आजारासाठी स्टेंटिंग ही प्रोसिजर केली होती. ही प्रोसिजर करत असताना त्यांना पॅरालिसिस किंवा स्ट्रोक सारखा आजार झालेला. कारण काय तर छोटासा एक रक्ताचा गुठळी त्यांच्या मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकलेली आणि मग आम्ही मेकॅनिकल थ्रोम्बोटॉमीच्या साह्याने ती रक्ताची गुठळी काढलेली आणि अगदी यशस्वीरित्या त्यांचा जो काही स्ट्रोकमुळे झालेला त्रास होता तो बरा केला. आणि कोऑपरेशन ऑफ एओर्टासाठी जी स्टेंटिंग केली होती त्याच्यामुळे त्यांचा सुरुवातीला जो वाढलेला ब्लड प्रेशर असायचा तो आता कंट्रोलमध्ये आलेला आहे. त्यांच्या गोळ्यांची रिक्वायरमेंट त्याच्यामुळे कमी झालेली आहे आणि ओव्हरऑल त्यांना जो त्रास होत होता चालताना दम लागणे, थकवा येणे हा सगळा त्रासही त्याच्यामुळे बरा झालेला आहे. किती क्रिटिकल होतं, कसं होतं, मेडिकल पासून कसं केलं? आणि महत्त्वाचा मुद्दा या केसमध्ये हाच होता की ही प्रोसिजर खूप क्रिटिकल होती. कारण ज्या ठिकाणी ती रक्तवाहिनी बारीक झालेली होती त्या अगदी त्याच्या 1 ते 2 मिलीमीटर अंतराच्या आतच मेंदूला रक्ताची जी रक्तवाहिनी सप्लाय करते आणि जी डाव्या हाताला रक्तवाहिनी रक्त सप्लाय करते त्या दोन्ही रक्तवाहिन्यांचं ओरिजिन तिथंच होतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण तिथे स्टेंट डिप्लॉय करतो अशा वेळेला त्या रक्तवाहिन्यांना इजा होणे किंवा त्या रक्तवाहिन्या बंद पडण्याची शक्यता असते. आणि अत्यंत कसोशीने स्किलफुली ही प्रोसिजर करायला लागते आपल्याला. आणि जर का असं काही कॉम्प्लिकेशन झालंच त्यावेळेस तर विदिन मी म्हणेन की 1 तासाच्या 2 तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर जर तो डिफेक्ट दूर केला पेशंटची कंप्लीट रिकव्हरी याच्यामध्ये होते. आणि आम्हाला याच्यामध्ये अभिमान वाटतो की अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा इथे मेडिकल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असल्यामुळे आम्ही या पेशंटमध्ये तसा चांगला रिझल्ट देऊ शकलो. आणि सांगायचं झालं तर म्हणजे प्रोसिजर चालू करण्याच्या अगोदर त्यांनी माझा असा हात पकडला होता आणि सर म्हणजे मला वाटेल की मी काय बोलतो पण एक इमोशनल लेवलवरती जे अटॅचमेंट होतं, सर सब ठीक कर लेना आप,
आणि ज्यावेळेस मी त्यांना प्रोसिजर झाल्यानंतर उठवण्याचा प्रयत्न करत होतो की सगळं ठीक झालं, आता काळजी करू नका. आणि ज्यावेळेस त्यांना ते बोलता येत नव्हतं, कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी चांगला रिझल्ट देऊ शकलो नाहीत या केसमध्ये. परंतु त्या पुढच्या स्टेप्स जितक्या पटकन घेण्यात आल्या आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्यामुळे थोडासा विलंब झाला त्या प्रोसिजरमध्ये, पण रिझल्ट त्यांचा आम्हाला चांगला देता आला आणि पेशंटची एक पूर्ण रिकव्हरी झालेली आहे. एक डॉक्टर म्हणून मला वाटतं आमच्या पूर्ण आयुष्यात आम्ही 10-15 केसेसपेक्षा जास्त केसेसमध्ये अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन करू शकत नाही. माझ्यासाठी ती माझ्या आयुष्यातली एक वन ऑफ द मेन केस राहिलेली आहे. शर्मा, हस्बैंड विकास कुमार शर्मा, इनको प्रॉब्लम थी थोड़ी सी ब्लॉकेज की, हार्ट में ब्लॉकेज थी. तो हम डॉक्टर सूरज पाटिल सर से मिले. वो बहुत हेल्प किए कि कैसे करना है, कैसे प्रोसेस करना है. और हमें तो स्टार्टिंग में बहुत डर लग रहा था, बट सर बहुत हेल्प किए कि नहीं, ट्रीटमेंट कराओ, हम हेल्प करेंगे, हम देखेंगे, कोई प्रॉब्लम नहीं होगा. फिर यहाँ का रेफरेंस आपको किसने दिया? हॉस्पिटल में तो बहुत जल्दी फास्ट सर्विस मिली मुझे. नहीं, यहाँ आने का आपको किसने बताया? यहाँ हमारे ऑफिस से श्रीकांत तमानेश्वर, वो बताया इधर आना है. ओके.